अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आर्थिक सर्वेक्षण अहवाला पटलावर ठेवला आणि अहवालानुसार अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये 6.8% वाढ अपेक्षित आहे। देशाचा विकास तर 7% इतका अपेक्षित आहे, तर 2023 मध्ये राज्यावर 6,49,699 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा अपेक्षित आहे। याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 54,141 रुपये इतकं कर्ज आहे। यही नहीं, अभी और सुनिए। देशातलं सर्वात जास्त जीएसटी भरणारं आणि सर्वात जास्त महसूल देणारं राज्य आहे महाराष्ट्र। पण देशात सर्वात जास्त कर्जबाजारी राज्यही आपलंच आहे। 4 वर्षात महाराष्ट्रानं कर्ज घेण्याच्या बाबतीत गुजरात आणि उत्तर प्रदेशला मागे टाकलंय। फक्त उत्तर प्रदेश नाही तर सगळ्या राज्यांपेक्षा जास्त कर्ज महाराष्ट्रानं घेतलंय। अरे देवा, ये गडबड आहे बाबा। संपूर्ण देशात महाराष्ट्र सरकार सर्वात कर्जबाजारी राज्य आहे। तरीसुद्धा लाडकी बहीणसारखी योजना आणून 7,000 करोड एक्स्ट्रा कर्ज घेऊन ही योजना राबवण्यात येते। या उलट दिल्लीमध्ये पाणी मोफत, लाईट मोफत आणि मेडिकल फॅसिलिटीज मोफत एवढं देऊन सुद्धा दिल्ली सरकार हे प्रॉफिट मेकिंग आहे। हा कैगचा रिपोर्ट है। इसी रिपोर्ट में दिल्ली सरकार की जमकर तारीफ हुई है, जिसको लेकर अरविंद केजरीवाल सरकार गदगद है। दरअसल केजरीवाल सरकार की अगुवाई में दिल्ली सरकार ने अपना रेवेन्यू सरप्लस मेंटेन रखा है। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। भ्रष्टाचार मुक्त आणि कर्ज मुक्त महाराष्ट्र होण्यासाठी एक संधी आपला, एकच ध्येय, एकच लक्ष्य, भ्रष्टाचार मुक्त विक्रोळी आपलं, एक संधी आम आदमी पार्टीला, निशाणी आहे झाडू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।